पुणे पोलीस ठाणे मुंबई बोरिवली येथे दिनांक 19/4/2025 रोजी 220/2025 कलम 306 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की अदानी इलेक्ट्रिसिटी देविदास लेन बोरिवली वेस्ट मुंबई येथून त्यांच्या ऑफिस मधून 7 लॅपटॉप डेल कंपनी तसेच एचपी कंपनीचे एकूण 4,40,000 रुपयाचे लॅपटॉप चोरीला गेले होते। सदर चोरी गेलेली एफ दाखल होता डिटेक्शन अधिकारी निलेश पाटील व त्यातील पोलीस हवालदार साळुंके, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई मस्के यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यातील जो टेक्निशियन होता आयटी डिपार्टमेंट मधला तो टेक्निशियन लॅपटॉप घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसल्याने सखोल सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तांत्रिक तपास करून सदर आरोपी याचा पत्ता शोधला असता तो नालासोपारा शंकेश्वर नगर येथे राहणार असल्याने त्यांच्याकडे जाऊन त्याला अटक करून त्याच्याकडून एकूण 7 लॅपटॉप जे एफआयआर मध्ये दाखल झाले होते ते जप्त केले, प्लस त्यांनी अजून 3 लॅपटॉप त्याच कंपनीमधून चोरले होते दुसऱ्या इतर दिवशी। तर असे एकूण 10 लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहे आणि आरोपीला रिमांड घेऊन त्याची आता ज्युडिशियल कस्टडी घेण्यात आली। दरम्यान खूप कॉम्प्लिकेशन होते की लॅपटॉप चोरीचा पत्ता लागत नव्हता, मग एकंदरीत त्याची बॅग जेव्हा बघितली सीसीटीव्ही मध्ये तेव्हा थोडी फुटलेली त्याची सुद्धा माहिती समोर येते, त्या संदर्भात काही सांगाल का? साधारणतः तो पहाटेच्या वेळेस चोरी करून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने आणि त्याच्या लॅपटॉप बॅग मध्ये लॅपटॉप टाकत असताना दिसल्यामुळे तो आरोपी होता। आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का? आयटी पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही, आयटी डिपार्टमेंट मध्ये तो काम करतो, त्याला तो इथं काम करत होता आणि एक 15-20 दिवसापूर्वी तिथून याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं, तो आउटसोर्सिंगचं काम करत होता। त्याच्या इथलं आउटसोर्सिंग संपल्यामुळे तो आता सध्या इथं अदानीमध्ये काम करत होता, परंतु तो जो आय कार्ड होता अदानी जो एम्प्लॉय असतो आय कार्ड होता त्याचा वापर करून ते 10 लॅपटॉप चोरले होते। मॉडर्न इलेक्ट्रिसिटी मध्ये जो काम करत होता त्यांचा जो व्यवस्थापक आहे व्यवस्थापनासाठी आंदोलन होते का काही पूर्वी झालेला का? नाही, अगोदर मोठी का होते उद्देश काय होते? उद्देश लॅपटॉप चोरी करून दुसरीकडे विकणे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।